बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जमा करून शासकीय नोकरी मिळवत शासनाची फसवणूक केल्याबद्दल राजेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 11 मे 2026 ते 20 मे 2026च्या दरम्यान सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आरोपी राजेश भाऊसाहेब जाधव राहणार नळेगाव व्हीसीटी नगर अहिल्यानगर यानं दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय अहिल्यानगर इथं अहिल्यानगर या रहिवासी आधार कार्डासह अर्ज सादर केला होता, परंतु चाचणी अंतर्गत तो अपात्र ठरल्यानं त्याला दिव्यांग प्रमाणपत्र नाकारलं होतं। त्यानंतर आरोपीनं सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल इथं UDID ऑनलाईन प्रक्रियेनं अर्ज सादर करून सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर असा बनावट पत्ता असलेलं बनावट आधार कार्ड जोडलं होतं, परंतु आरोपीनं आवश्यक कोणत्याही प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब न करता कान नाक घसा तज्ज्ञ यांच्याकडे तपासणी न करता रुग्णालयात प्रमाणपत्र दिल्याबाबत नोंद करण्यात आलेली नसताना देखील आरोपीनं 45% अपंगत्वाचं दिव्यांग प्रमाणपत्र बेकायदेशीर प्राप्त करून ते खरं आहे असं भासवून पाटबंधारे विभाग अहिल्यानगर येथील कार्यालयात जमा करून त्याद्वारे शासकीय नोकरी मिळवून लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली म्हणून सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक देवीदास जयकर वय 54 राहणार गौरव रेसिडेन्सी रेल्वे हॉस्पिटल सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेश जाधव याच्यावर सदर बजाज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस निरीक्षक लकडे हे करतायत।